घेऊन चालले ते गुजरातला त्यांच्या माहेरी. तेव्हा कैलासने मला फोन करून सांगितलं की साहेब मी आम्हाला कुठे नेतात कळत नाही, पण मला जायचं नाहीये. संधी साधली, कैलासने गाडीतनं उडी मारली आणि चालत चालत किती किलोमीटर कैलासाला कैलासलाच पाहिजे. मग तिकडनं त्याला परत आणण्यासाठी मी मुख्यमंत्री होतो, व्यवस्था केली आणि कैलास सुद्धा त्यावेळेला समोर सगळं वैभव दिसत होतं. खोक्याची राशी पडल्या होत्या, पण त्या लाखातून कैलास परत आलेला आहे. तसंच प्रवीण स्वामी सुद्धा. ही सगळी माणसं ही जीवाला जीव देणारी खरी माणसं आहेत. कारण हे भाग्यात असावं लागतं, हे लाभण्यासाठी भाग्य असायला लागतं. नुसता विकास निधी काय चाटायचा विकास निधी, नुसता पैशाचा ढीग पडला पण प्रेम नाहीये. आम्हाला हरामाचा एक सुद्धा पैसा नकोय. ज्याला हरामाचा पैसा पाहिजे होता तो तिकडे गेलेला आहे, तो गद्दार झालेला आहे. पण इकडे माझ्या कष्टाचा पैसा, कष्ट करून कमावणारा पैसा कमवणारा माझा शेतकरी आणि साधा सुद्धा शिवसैनिक बसलेला आहे. आणि मला आठवत आहे मी या गद्दाराच्या सभेला आलो होतो. सभा तुडुंब होती, तुम्ही सगळे लोक होता. आणि सभा संपल्यानंतर एक साधा शेतकरी, कैलास तू होताच तेव्हा, प्रवीण स्वामी तुम्ही पण असाल, एक साधा शेतकरी एक बटवा घेऊन आला आणि मला म्हणाला की साहेब माझ्या हस्ते एक मला निधी द्यायची आहे. त्याला आता विचार करा, समोरनं पैशाचा पाऊस पडत होता, आता बाहेर पाऊस पडतोय, तसं पैशाचा पाऊस. शिवसेनेला हरवण्यासाठी त्यांच्याकडे माणसं नाही आहेत, पैसा अमाप आहे. जरा थांबा, नाही तर तुम्ही बोला नाही तर मी बोलतो. जरा थांबा जरा. पैशाचा पाऊस पडत असताना एक शेतकरी त्याच्या कष्टाचे काय पैसे असतील त्याच्यामध्ये ते पैसे त्याला देत होता. म्हणजे केवढं प्रेम होतं ते एकेका पैशाला. त्यांच्या हजार कोटीची किंमत होती. शेतकऱ्याच्या कष्टाचा 1 रुपया आणि गद्दारांच्या 1000 कोटीपेक्षा जास्त पैशाची किंमत त्या शेतकऱ्याच्या पैशाला. आणि मग भाषण काय देत होता, माझा मोबाईल नंबर घ्या. आणि मी स्वतः नंतर फोन केला, मग मी कैलासला फोन केला, अरे मी नंबर फिरवतोय, फोनच उचलत नाहीये, करायचं काय. आणि मग त्यांचंच भाषण आहे, हो मग बोलला होता की दादानो आपण खंडोजी खोपडेचं नाव घेतल्यावर तुम्ही काय बोलता, सुधाकर मिसाळचं नाव घेतल्यावर काय बोलता. मग आता मला सांगा, 400 वर्ष झाली त्यांच्या कपाळावरचा गद्दारीचा डाग पुसला जात नाही, हे केव्हा पुसणार हो. आता याच्या कपाळावरचा डाग कधी पुसणार. मला असं वाटलं की खरंच मला अभिमान होता. जसं का मी आज सकाळी परभणीमध्ये होतो, परभणीमध्ये सुद्धा त्यावेळेला आज संजय राऊत त्याचंही बारसं करून टाकले. बंधूचं नाव त्यांनी एवढं काय ठेवायचं ते. तर परभणीमध्ये एका बाजूला माझा खासदार होता, एका बाजूला आमदार होता, तसंच चित्र इकडे होतं. एका बाजूला कैलास होता, दुसऱ्या बाजूला हा होता. आणि सगळ्या गद्दारीच्या राजकारणामध्ये म्हणतात हे 2 वाघ आहेत माझे. पण मला कुठे माहिती आहे की वाघाचं कातड पांघरलेला लांडगा होता, हे आता मला कळलं. आणि खरंच आता संजय राऊत तुम्ही जे बोललात, गेले 4 दिवस मी आता कैलासला सांगत होतो, एकेकांची प्रकरणाची कानावर येत आहे, अंगावरती काटा येतो, बापरे आपण बोलायला पोचलो होतं. कोणतरी मला विचारत, पत्रकार म्हणतील का हो तुमच्याकडे होतं तेव्हा तुम्हाला माहिती नव्हतं. खरंच माहिती नव्हतं. आणि हे आत्ताची जी काय प्रकरण मला कळताय, तर समाजांची कुटुंब इकडे आले, त्यांना मी भेटणार आहे आणि त्यांना वाऱ्यावरती आम्ही सोडणार नाही, अजिबात सोडणार नाही, अजिबात सोडणार नाही. पण एक प्रकरण ही आधी जर कळली असती तर मी तर याला उमेदवारी दिली नसती. दुर्दैव हे आत्ता मला सगळ्या गोष्टी कानावर येत आहेत. हे भयानक. असा माणूस आपण पोचला कसा. आणि मी तुमची माफी मागतो, कारण मी त्याला उमेदवारी दिली नसती तर तुम्ही मतदान केलं नसतं, मतदान केलं नसतं तर तिकीट वाढलीच नसती. आता कोणाकडे गेलो. गेल्या वर्षी आपत्ती आली
होती त्यावेळेला सुद्धा अरविंद सावंत आणि सगळे मुंबईकरांनी इकडे पूर्ण जे काय शक्य असेल राजन विचार आले होते, अरविंद सावंत आले होते, अनेक मुंबईकर आले होते आणि जे जे करता येणं शक्य होतं ते सगळं आपण केलं होतं. उद्धव ठाकरे फिरत नाही बोलणारे त्यावेळेला मदतीसाठी नव्हते. मी आलो होतो धाराशिवमध्ये तुमच्यासोबत मी शेतकऱ्याच्या बांधावर गेलो होतो. करून गेलेल्या जमिनी पाहिल्या होत्या, वाहून गेलेली घरं पाहिली होती आणि त्याच वेळेला आपण मागणी केली होती की शेतकऱ्याचा 7-12 कोरा करा. आज सगळे लबाड तिकडे जे बसले प्रवीण साहेब तुम्ही जे बोलत होता ते खरं आहे की पूर्ण अंधाधुंद माजलेली आहे. राज्य कारभार कोण करतच नाही, पूर्ण अंधाधुंद माजलेली. आणि इकडे शेतकरी कोण आले? शेतकरी आलेत का? मग प्रामाणिकपणाने सांगायचं की आपल्या सरकारने केलेली कर्जमुक्ती तुम्हाला मिळाली होती की नव्हती? किती कटकट झाली होती का तुम्हाला? आणि आत्ताची जी काय कर्ज माफी, पहिला शब्द लक्षात घ्या, मी कर्जमुक्ती मानतो कारण माझा शेतकरी हा राजा आहे, अन्नदाता आहे. माफी ही गुन्हेगाराला करायची असते, अन्नदात्याला मुक्त करायचं असतं. त्याच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी जो काही आपल्याला जे करता शक्य असेल ते आपण केलं पाहिजे. मग 2019 ची कर्जमुक्ती आणि आत्ताची जी कर्जमाफी याचा फरक कैलासनीच सांगितलेलं आहे विधानसभेमध्ये. ही फसवी कर्जमाफी आहे. मागे सुद्धा जेव्हा आपत्ती आली होती तेव्हा आपल्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं इतिहासातली सगळ्यात मोठी मदतीचं पॅकेज मी जाहीर करतोय. किती जणांना मदत मिळाली मला सांगा? ज्यांच्या जमिनी खरडून गेल्या होत्या त्यांना 3.5 लाख रुपये गुंठा का काय, एकर का काय, हेक्टर 3.5 लाख रुपये, 3.5 रुपये तरी मिळाले. पीक विमा मिळाला. आता सुद्धा खतांचा पत्ता नाही. पावसाचा तर नव्हताच, पाऊस आता लागतोय. म्हणजे असं सगळं शेतकऱ्याचं वाटोळं करणारं जे सरकार आहे त्या सरकारला मदत करायला हा गद्दार तिकडे गेला. लाज वाटते, मला लाज वाटते की तुमच्याकडे त्याला उमेदवार करून दिला होता. हे सगळं अंधाधुंद चाललेली आहे, फसवणुकीचा कारभार चाललेला आहे. आणि त्यांचे जे काही रील्स येतात आता, विमानामध्ये बसले, परभणीचा गद्दार बसलेला, यवतमाळचा बसलेला, हिंगोलीचा बसलेला, हा चढायचा बाकी होता. छान चार्टर्ड फ्लाईट कुठून आणली विमानं? कोणी दिला हा पैसा? शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्यासाठी पैसा नाहीये. मोदी बाबांनी सांगितलं सोने खरेदी करू नका, खासदार खरेदी करा. सोनं खरेदी करू नका, ते कमी खा, पैसा जास्त खा. हा सगळा असा खरंच उभं घालणारा आणि चीड आणणारा कारभार बघितल्यानंतर हे वाटतं तेवढं षडयंत्र सोपं नाही. यांची सत्ता तिकडे आहे, 2 वर्ष झालेली आहेत, बहुमत आहे ना. मग बहुमत असल्यानंतर सुद्धा तुम्हाला का अजून उद्धव ठाकरेचा तुम्ही पक्ष पळवला, उद्धव ठाकरेचं चिन्ह पळवलं. पण तरी देखील मी नवीन चिन्ह घेऊन तुमच्या उरावरती माझे हक्काचे 9 खासदार बसवले होते. या धाराशिवकरांनी बसवला होता. मोदींचा चेहरा मी वापरला नव्हता. मी माझ्या स्वतःच्या वडिलांचा चेहरा वापरला होता. मी बिन बापाची पोरं ज्यांना बाप पडवावे लागतात ते दुसऱ्याचे बाप घेऊन मतं मागताय, तरी देखील समोरून पण निवडून आला, त्यांना पैसे घेऊन फोडताय. ही राजकारणातली बिन बापाची अवलाद आहे, ही गद्दाराची कीड आहे. ही कीड आता आपल्याला घालावी लागेल. हा महाराष्ट्र धर्म आहे. ही गद्दारी आई तुळजाभवानीच्या जिल्ह्यामध्ये झालेली गद्दारी आहे. जी मागाशी तुम्ही मला तलवार दिली, भवानी तलवार, अरे त्याच तलवारीने मोगलांची टक्कर देणारा आमचा छत्रपती शिवाजी महाराज होते. मग तेव्हा जर का शिवाजी महाराजांनी विचार केला असता मोगलांची ताकद एवढी आहे की माझ्याकडे निधी नाहीये, गेले असते शिवाजी महाराज तर आपण राहिलो असतो जिवंत. विचार करा जरा काय असेल तेव्हा निधी. मोगलांची प्रचंड फौज होती, हत्ती होते माजलेले, माजवलेले, घोडदळ होता, तोफदळ होता, घोडेस्वार होते, शस्त्रास्त्र होती, पैसा आणता सगळं काही होतं. आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वाभिमान, स्वराज्य पाहिजे, मी गुलामगिरी करणार नाही,
म्हणून आपलं दैवत उभं राहिलं, म्हणून आपण त्याला देव मानतो. छत्रपती शिवाजी महाराज भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन त्या मोगलांच्या समोर औरंगजेबासमोर उभे राहिले होते आणि त्याने त्यांच्यावर नाकावर टिचून राज्याभिषेक करून आपला मराठ्यांचा छत्रपती तो राजा झाला होता, म्हणून ते आमचं दैवत आहे. पण तेव्हा जर का तलवार टाकली असती, हत्या टाकली असती विकास निधीसाठी, मी औरंगजेबाकडे जातो आहे. जरा खाली बसन, थोडा आता जरा खाली बसन, जरा खाली बसन. तर आज आपण जिवंतच राहिलो नसतो. मग आता जो काही विकास निधीचा आहे, जो काय रट्टा लावलेला आहे, हा विकास निधी तुमच्यासाठी नाही, हा विकास निधी स्वार्थासाठी आहे. आणि जे संजय राऊत बोलले की असे रोज माझ्याकडे प्रकरण येत आहे, कारखान्यामध्ये घोटाळा, पवनचक्कीमध्ये घोटाळा, बाकीची लफडी बाकीचे काय कुलकडी आहेतच. बोलायचं म्हटलं तर त्यांच्यावरती एक वेगळी सभा घ्यावी लागेल. आणि तरीच मला एक गोष्ट आता आठवली की जेव्हा आपण खासदारांची बैठक घेतली होती तेव्हा काही खासदारांनी ताकद दिली होती. यवतमाळचा खासदार बोलला, माझ्या मुलीला पाहायला पाहुणे येणार आहेत, सोयरीक जुळवायचे. म्हटलं नका येऊ. हे पलीकडचा गद्दार म्हणाला हिंगोलीचा, माझा पोरगा निवडणूक लढतोय, नका येऊ. हा इथला बोलला, माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये पुण्याला, म्हटलं नका येऊ. एक शिर्डीचे आहेत, त्यांची पत्नी आजारी होती, नका येऊ. पण जेव्हा व्हिडिओमध्ये सगळे दिसायला लागले तेव्हा मी इथल्या ओमला विचारलं, अरे म्हटलं ओमचा चेहरा बरोबर दिसत नाहीये, काय तणाव आहे का तुझ्यावर, का रात्री झोपलेलं नाहीयेस? नाही, माझं सगळं बरोबर आहे, काय माझं काय बरोबर आहे सगळं. पण त्याच वेळेला माझ्या मनामध्ये पाल चुकली, त्याचा चेहरा साफ नाहीये, त्याचा चेहरा साफ नाही, त्याच्या मनामध्ये पाप आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्याला जपायचा मी शेवटपर्यंत प्रयत्न केला. खोटं कशाला सांगतो, शेवटपर्यंत प्रयत्न केला. अगदी अर्ध्या रात्री, मध्यरात्री 1:30 वाजता, 1:45 वाजता कैलासला आणि वरुणला मी त्याला भेटायला पाठवलं होतं. आणि त्याला फोनवरती म्हटलं होतं की बघ ओम, मला ओमराजे पाहिजे, त्यांना खासदार पाहिजे, निर्णय तू घे. मला मी माणसं बघणारा माणूस आहे. खासदार तर उद्या सुद्धा आपला निवडून तुम्ही आणणार आहात, खासदार तर 550 होतातच. पण मला माणूस, एक माणूस मला महत्वाचा आहे. पण आता हे सगळं कळल्यानंतर कळलं की हा माणूस म्हणायच्या सुद्धा लायकीचं नाही, एवढ्याच्या सगळं भांडवली आहे. काय करायचं, काय करायचं, काय सुरू एक मुळात घेऊन आपण पुढे निघालेलो आहोत. माझ्या शेतकऱ्याला त्याच्या हक्काचा हमी भाव मिळालाच पाहिजे, पीक विमा मिळालाच पाहिजे. आणि कैलास, तुम्ही जे काय आंदोलन घेत आहे, शेतकऱ्यांसाठी आंदोलन घेत आहे, एक तर मी येईल, आता आदित्य आल्याशिवाय राहणार नाही. जो शेतकरी असेल त्याच्यामध्ये आम्ही उतरल्याशिवाय राहणार नाही. कालच्या हिंगोलीच्या बैठकीमध्ये सुद्धा काही शेतकरी आले. शक्तीपीठ महामार्ग जातोय, शक्तीपीठ महामार्ग जातोय, शक्तीपीठ महामार्ग जातोय. आमच्या शेतीची संपूर्ण वाट लावून जातोय. शेतीची वाट लावणारच, कारण भाजपला आता कॉन्ट्रॅक्टर घेऊन फार मोलाचे झालेले आहेत. कॉन्ट्रॅक्टर मला याही गोष्टीची लाज वाटते की ज्या भाजपचे आजच्या देशात फक्त 2 खासदार होते, त्या भाजपला आपण बोट धरून महाराष्ट्रामध्ये मोठा केला. आणि बाबरीचा जो काही लढा उभारला होता त्याच्यामध्ये शिवसेना प्रमुखांनी सगळं जे काही पाडण्याचं काम होतं, भाजपवाले म्हणाले होते की आम्ही नाही केलंय काम. तेव्हा शिवसेना प्रमुख म्हणाले होते की जर हे काम माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल तर त्या शिवसैनिकांचा मला गर्व आहे. पण आता लक्षात येते, जे भाजपवाले बेबीच्या देशापासून बोलत होते की मंदिर वही बनाएंगे, मंदिर वही बनाएंगे, आता गेले 4 दिवसात त्याही बातम्या येत आहेत की त्या मंदिराची लूट चाललेली आहे. आले ना बातमी? तसं इकडे कधी कधी तुळजाभवानीची दानपेटीमध्ये लूट अशी बातमी येते, तसं राम मंदिराची लूट चालले. चांदीच्या विटा गायब झाल्यात, दिलेल्या लोकांनी दान ते गायब झालेले. काय काय नव्हतं केलं आपण. स्वतः शिवसेना प्रमुख सर्वत्र फिरले होते. हे बाबा त्याला काही लागले का बाजूला बघा, घेऊन त्याला
शिवसेना प्रमुख सगळीकडे फिरले होते, शिलापूजन केलं होतं, शिवसैनिक तिकडे गेले होते आणि वातावरण पूर्ण भारावून टाकणारं वातावरण देशामध्ये झालं, हिंदुत्वाचं वातावरण निर्माण झालं आणि त्या हिंदुत्वाच्या वातावरणाचा गैरफायदा घेऊन भाजपमध्ये तिकडे सत्तेवरती आले. राम मंदिर बांधलं गेलं. राम मंदिर बांधल्यानंतर आता जी लूट चाललेली आहे, ही लूट बघितल्यानंतर मला असं वाटतं की आता बीजेपी, नवीन बीजेपी निर्माण झालेली आहे. आधीचं नाव होतं त्यांचं भारतीय जनता पक्ष. ज्या बाबराने राम जन्मभूमीच्या ठिकाणी मस्जिद बांधली होती, आता हे ते राम मंदिर लुटताय. म्हणजे बीजेपी म्हणजे बाबर जनता पार्टी झालेली आहे आता. बाबर जनता पार्टी ही सगळी फसवणूक चालली. म्हणून लक्षात घ्या तुम्ही, आपण कशाला सामोरे जातोय. आणि या गद्दाराची हिंमत आहे उद्या लोकसभेत गेल्यानंतर राम मंदिर लुटणाऱ्यांना शिक्षा का दिली जात नाही हे विचारण्याचं धाडस हा गद्दार करू शकणार आहे का? जे धाडस आपल्या शिवसेनेचे खासदार करतील, हे धाडस या 6 पैकी एका तरी गद्दाराच्या अंगामध्ये आहे. बाकीच्या भाजपवाल्यांचे तर सोडूनच द्या. मी सकाळी सांगितलं तेच परत सांगतोय की ही शिवसेना का फोडताय? कारण त्यांना महाराष्ट्र धर्म संपवायचा आहे, त्यांना मराठी माणसाची अस्मिता संपवायची. जे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रक्तामध्ये स्वाभिमान भिनवलेलं आहे, देशप्रेम भिनवलेलं आहे, ते यांना पुसून टाकायचं आहे. आणि सगळं काही जे आहे होतं ते तर नेलंच, पण राहिलं ते सुद्धा यांना गुजरातला न्यायचं आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला हा सुद्धा आपला एक प्रचाराचा मुद्दा होता. गेल्या 10 वर्षामध्ये इकडे महाराष्ट्रामध्ये किती कारखाने आहेत? एक तरी कंपनी आले? सगळं काही गुजरात गुजरात गुजरात. सगळे कॉन्ट्रॅक्टर सुद्धा गुजरातला. मला तर कानावर आला, नाशिकचा कुंभमेळा होतोय, त्या कुंभमेळ्याची कॉन्ट्रॅक्ट सुद्धा गुजराती लोकांनी देऊन टाकली. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक सुद्धा स्वाभिमानी शिल्लक ठेवायचं नाही. आणि हा स्वाभिमान केव्हा संपेल? जेव्हा शिवसेना संपेल, जेव्हा ठाकरे संपेल, तेव्हा त्यांना इकडे मुक्तद्वार मिळेल. म्हणून ते एवढं करून सुद्धा ठाकरे संपत का नाही त्याच्यासाठी फोडाफोडी चालली. ठाकरे का नाही संपत? कारण ठाकरे संपू शकत नाही. ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे एकमेव हिंदू हृदय सम्राट. आणि त्यांच्या हृदयामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत ठाकरे तुमच्या किती पिढ्या उतरल्या तरी आम्ही तुमच्याबरोबर जोडले गेलेले माणसं, तुमच्याबरोबर जोडले गेले. म्हणून तर इतके वर्ष होऊन एवढी फोडाफोडी करून सुद्धा का परत शिवसेना संपवायला? 40 आमदार फोडले, शिवसेना संपली. 9 खासदार आले, परत त्याचे 6 फोडले, शिवसेना संपली. मग हे काय समोर? हे दिसतं तर काय? ही खरी शिवसेना आहे. बाळासाहेबांची शिवसेना आमदार खासदारांच्या संख्येमध्ये मोजता येत नाही. ती घराघरामध्ये पोहोचलेली आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये घर करून बसलेली आहे. नुसती मन की बात म्हणून नाही चालत, दिल की बात करावी लागते. दिल की, हृदयात जागा मागावी लागते. आणि आता सुद्धा हे जे लटकणार आहेत, कारण 2 दिवसापूर्वी आपले 2 खासदार जाऊन ओम बिर्लाने जाऊन भेटून आलेले आहेत. त्यांना घटनेचं एक पुस्तक दाखवले, म्हणाले नाही माझ्याकडे आहे. मग त्याच्यामधला एक नियम दाखवले. आता ते काय म्हणतायत 6 झाले, 9 पैकी 6 म्हणजे 2/3 झाले. आणि माझ्या कानावर आलं की यांचं कधीच ठरलं होतं, फक्त हा इथला जरा अडून बसला होता. कारण त्याला माहिती होतं 5 झाले, 6 होईपर्यंत 2/3 होत नाही, म्हणून ताडून धरलं, भाव वाढवला आणि मग गेला. भाव वाढवून घेतला, पण 2/3 गेले तरी काही होत नाही, फुटू शकत नाही. कारण कायद्यामध्ये ते दिले, घटनेमध्ये ते दिलेलं आहे की 2/3 संख्येने जरी इकडे तिकडे गेले तर ते पक्षांतर करू शकत नाही, पक्षात विलीन होऊ शकत नाही. पक्षात विलीन होण्याचा निर्णय हा पक्षाने घ्यावा लागतो आणि त्याला 2/3 पाठिंबा द्यावा लागतो. आता बघूया ओम बिर्ला काय करतात. घटना तिकडे बसले, पण लोकसभेच्या वेळेला जे आम्ही सांगत होतो आणि म्हणून तुम्ही ऐकून आपला हक्काचा खासदार निवडून दिला, यांना 2/3 बहुमत पाहिजे. अब की बार 400 पार, कारण यांना घंटा पायदळी तुडवायची होती.
आता सुद्धा 2/3 बहुमत करून काही घटनेमध्ये बदल करता येतात का ते त्यांना पाहिजे, म्हणून 2/3 बहुमत पाहिजे. मग उद्धव ठाकरेला पक्ष जमता आला नाही, ममता बॅनर्जीचा पक्ष कसा फुटला, अरविंद केजरीवालांचा कसा फुटला का? आम्ही सगळे घरात बसलो होतो. ममता बॅनर्जीचा रस्त्यावरती उतरून लढत होत्या, पण एका महिलेला म्हणजे महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना दिली, त्याच्यानुसार मतं मिळवली. पण हे मागे ममता बॅनर्जी रस्त्यावरती उतरल्यानंतर 2.5 लाखापेक्षा जास्त फौज, सीमा सुरक्षा दल त्या बंगालमध्ये घुसवून यांना निवडणूक जिंकावी लागली. हे यांचं शौर्य. तुम्ही बंगालमध्ये निवडणूक जिंकायला म्हणून सैन्याचा वापर करताय. मणिपूर जात त्या मणिपूरमध्ये कोणी जात नाही, मणिपूरमध्ये सैन्य जात नाहीये. 12 वर्ष होऊन गेली, पाक व्याप्त काश्मीरमध्ये अजून हे पाऊल टाकायला घाबरताय. अरे 2.5 लाख फौज तिकडे घुसवा आणि पाक व्याप्त काश्मीर आपल्या काना, मी तुम्हाला पहिला पाठिंबा द्यायला तरी गद्दारांची काय गरज आहे? कशाला पाहिजे गद्दार? देशासाठी काम करा, मी तुम्हाला पाठिंबा देतो. घुसवा पाक व्याप्त काश्मीरमध्ये फौज, आणा तो पाक व्याप्त काश्मीर माझ्या भारतामध्ये, मी तुम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे तुम्हाला जाहीर पाठिंबा द्यायला तयार आहे. करून दाखवा हिंमत असेल तर. पण याच्यापैकी काहीच करायचं नाही. फक्त कोणी काही अंगावर प्रश्न विचारला, आमचा पीक विमा कधी मिळणार? जय श्रीराम. शेतमालाला हमीभाव कधी मिळणार? जय श्रीराम. समाजाच्या कुटुंबियांना न्याय कधी मिळणार? जय श्रीराम. नाही, असं हिंदुत्व नाही मानतो मला. आमचं हिंदुत्व वेगळं आहे. आम्ही सुद्धा प्रभू रामचंद्राला मानतो, जसं आई तुळजाभवानीला मानतो, तसं आम्ही सुद्धा जय श्रीराम बोलतो. पण आमच्या हृदयात राम, हाताला काम आणि शेतकऱ्याच्या मालाला दाम, हे आमचं हिंदुत्व आहे. प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणारं हिंदुत्व असलं पाहिजे. रामाचं जर काय जयघोष करणार सांग, तर राम राज्य काय होतं त्याचे पुरावे काढा आणि राम राज्य आपल्या देशामध्ये आणून दाखवा. रामाकडे काय होतं? वनवासात असताना लंका जाळली होती त्यांनी. हनुमानाने लंका जाळली तेव्हा प्रभू रामचंद्र वनवासात होते. आर्थिक विकास निधी मिळत नाही, की लंका कशी जाळू असा प्रश्न पडला असता तर लंका जाळायचे, पण रामसेतू करायला निधी मिळत नाही. मग गेले रावणाकडे. ही सगळी खोतांड बंद करा. स्वतःची पापं झाकायला तुम्ही तिकडे गेलेला गद्दारी केलेली आहे आणि स्वतःचा निधी, खाजगी निधी वाढवून मिळण्यासाठी म्हणून तुम्ही गेलेला. हा आमच्या सगळ्या धारावीकरांचा नाही, तर धाराशिवकरांचा नाही, तर आमच्या महाराष्ट्राचा आरोप आहे. हे आतापर्यंत भावनेचं गणित खूप झालं. भावनेचं गणित खूप झालं. हे काय त्यांनी दिले? नाही का शेतकऱ्यांनी आभार व्यक्त केले. दादा, आभार व्यक्त करण्याची गरज नाही. जे करतोय, मला करता येणे शक्य असेल ते मी करतोय. दुर्दैवाने ह्या गद्दाराने आपलं सरकार पाडलं नसतं तर जे मी माझ्या पहिल्या मुख्यमंत्री काळाच्या पहिल्या वर्षी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती, कदाचित आणखीन एकदा मी 5व्या वर्षी सुद्धा केली असती. कारण मला जाणीव आहे, कोरोनामध्ये संपूर्ण अर्थचक्र बंद पडलेलं असताना महाराष्ट्राचं अर्थचक्र जर कोणी चालू ठेवलं असेल तर ते माझ्या आंदोलनाच्या शेतकऱ्यांनी चालू ठेवलेले. संपूर्ण जग लॉकडाऊनमध्ये होतं, वर्क फ्रॉम होम. पण शेतकरी जर का वर्क फ्रॉम होम करत बसला असता तर आपण भुकेने गेलो असतो. ते मोठे उपकार तुमचे महाराष्ट्रावरती, या देशावरती आणि जगावरती आहे. त्याच्यामुळे तुम्ही कृतज्ञता व्यक्त नका करू, आम्ही केली पाहिजे. आज असे असंख्य विषय. मुळामध्ये आणखी एका गोष्टीचं मला तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. हे बघताना वरवर वाटलं तर शिवसेनेचे खासदार यांनी फोडले. पण एक प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला विचारून बघा, ज्या गटामध्ये गेलेले, शिंदे सेनेमध्ये, बिंदे सेनेमध्ये, गुलाम सेनेत गेले, त्या गुलामांचं काय भवितव्य आहे का? भवितव्यच नाहीये. कारण वापरा आणि फेकाही भाजपची नीती आहे. मग हे 6 खासदार भाजपामध्ये का नाही गेले? आहे प्रश्न कोणाला पडलाय? प्रश्नाचं उत्तर आहे कारण हे भाजपाच्या अंतर्गत जी गटबाजी आहे, हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस चालू आहे. आपण देवेंद्र फडणवीस येत्या काही काळात कदाचित देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्यांची खुर्ची सुद्धा गेली तर मला नवल नाही वाटणार. हे मोठ्या तटकारस्थान सुरू आहे. कारण प्रत्येक गोष्टीला एक शेवट असतो. याच्यानंतर कोण, त्याच्यानंतर कोण, तसं दिल्लीत सुद्धा सुरू झालंय की आता बाबा जे बसले त्यांच्यानंतर कोण.
मग त्यांच्यात जी काही रसिके सुरू झाले तू कामी जे जे पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये आहेत त्या सगळ्यांचा पत्ता 29 पर्यंत कट होतोय की नाही तुम्ही बघा. 29 साल 3 वर्ष राहिले. एक मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते शिवराज सिंग चौहान, त्यांच्या चेहऱ्यावरती मध्य प्रदेशची निवडणूक भाजपा जिंकली होती. अत्यंत लोकप्रिय माणूस, सगळेजण आले मामा आ जाओ मामा आ जाओ मामा आ जाओ. मग दिल्लीत पण बोलवलं मामा आ जाओ आणि मामा को डाल दिया अडगडीमध्ये. मामाचं तर नावच नाही कोणी, कारण कदाचित मामा पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरले असते. एवढे शिवराज चौहान हे तिथले लोकप्रिय नेते होते. त्याच्याही आधी नितीन गडकरी, आपल्या महाराष्ट्रातला मराठी माणूस, भाजपचे अध्यक्ष होते. दुसरी टर्म त्यांना मिळत होती, बरोबर त्यांच्या भानगडी काढल्या गेल्या आणि त्यांना जे फेकून दिलं का त्यांना परत अध्यक्ष झाला तर संघ ह्याला पंतप्रधानपदी बसवेल. संघाचा पाठिंबा गडकरींना होता आणि गडकरी पंतप्रधान होऊ नये म्हणून गडकरींचे पंख छाटले आणि आता तेच परत देवेंद्र फडणवीसांसोबत होते. देवेंद्र फडणवीस दिल्लीत जायची स्वप्न बघतायत. पंतप्रधान पदाची कदाचित बघत असतील, पण हा माणूस जर का आला तर संघ याला सुद्धा पाठिंबा देईल आणि